आपल्याला control and coordination. Next point from the topic is control and coordination. So there are two types of living organisms on this planet. Those are plants and animals. So आपल्याला या टॉपिक मध्ये प्लांट्स मधलं पण कोऑर्डिनेशन पाहायचं आहे. सो कोऑर्डिनेशन, फर्स्ट पॉइंट इज कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. सो कोऑर्डिनेशनला मराठीत काय म्हणता येईल तर समन्वय. अनेक क्रियांचा ज्यावेळी समुच्चय असतो, एक क्रिया दुसऱ्या क्रियावरती काय असते, आधारित असते. सो आणि कुठल्याही निर्विवादपणे कुठल्याही प्रकारचं विसंगतपणा न दाखवता अनेक क्रिया ज्यावेळी पूर्ण होतात सायमल्टेनियसली, एक झाली की दुसरी, जसं की प्रतिक्षिप्त क्रिया आहेत ज्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो. मी तुम्हाला काल उदाहरण दिलं होतं की काय, की गरम पाण्यात हात घातल्यानंतर बरोबर काय होतं, एक जर्क बसतो. अचानक आपल्याला कळायच्या आतच काय करतो आपण, हात बाहेर काढून घेतो. सो वाय इज इट पॉसिबल? बिकॉज ज्यावेळी आपण वॉटरमध्ये हात टाकला ते पाणी कसं होतं, गरम होतं, हॉट वॉटर होतं. स्किन हा आपला सेन्स ऑर्गन आहे. स्किनला लगेच जाणवलं की काय, पाणी खूप गरम आहे, तापलेलं. तर सेन्स ऑर्गनचं कामच आहे सेन्स रिसीव्ह करणं. नेचरचा सेन्स काय होता, हॉट वॉटर, टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळे हात भाजणार होता. त्यामुळं तो जो मेसेज आहे, सेन्स आहे, तो ब्रेनकडे पाठवला जातो आणि ब्रेन त्याच्यावरती प्रोसेसिंग करतं आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये लगेचच ह्या ज्या मसल्स आहेत तिथल्या बायसेप ट्रायसेप मसल्स, त्यांना ऑर्डर देते की हात काढून घ्या. आता मी हे सांगताना तुम्हाला किती वेळात सांगितलंय, विथ 2 मिनिट्स 3 मिनिट्समध्ये, पण ती प्रोसेस, ती क्रिया घडताना किती वेळात घडली, सेकंदाच्या काही भागामध्ये घडली. सो याला म्हणायचं कोऑर्डिनेशन. किंवा तुम्ही रस्त्याने जात आहात, मी हे पण उदाहरण दिलं होतं काल, की रस्त्याने जाताना तुम्ही 2 मित्र चाललात, रोड क्रॉस करायचा आहे, बसलाय, स्कूलकडे जायचं आहे, पाय पुढं टाकले की अचानक कोणतरी भरधाव वेगाने 2 व्हीलर यायली फास्ट एकदम, तर पुढं टाकलेला पाय फ्रॅक्शनमध्ये आपण मागे घेतो, सेकंदाच्या काही भागात पाठीमागे घेतो. आता गाडी येताना पाहिली कुणी, डोळ्याने. ॲक्शन कुणी घेतली, पायाने. मग हे कसं काय झालं, पायाच्या मसल्सला ही ऑर्डर आली कुठून, तर डोळ्याकडून मेसेज कुठे गेला, अगोदर ब्रेनकडे. ब्रेनमध्ये त्याचं प्रोसेसिंग केलं गेलं आणि प्रोसेसिंग करून परत मेसेज कोणाला पाठवला गेला, पायाला. कारण बॉडी ही डोळे मागं नाही सारू शकत, पाये मागं सारू शकत होते. म्हणून आपल्या बॉडीला वाचवण्यासाठी ज्या ज्या काही क्रिया, ज्या ज्या काही प्रोसेसेस आपला ब्रेन करत असतो, आपली नर्वस सिस्टीम करत असते, त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन. येते का लक्षात? आणि ते आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठीच असतात सगळ्या. जसं आपल्यामध्ये आहे तसंच प्लांट्समध्ये पण आहे. तुम्ही प्लांट्समध्ये बघू शकता इथं कोऑर्डिनेशन. अगोदर कोऑर्डिनेशन म्हणजे काय समजून घेऊ. What is coordination? Several different organ system function in multicellular organisms. Their life goes on smoothly if there is coordination between the different organ systems or organs and the stimuli in the surrounding. Depending upon this, we can say that systematic regulation of different processes can be called control. So पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचा या शब्दाचा मीनिंग काय आहे, तर या शब्दाचा मीनिंग काय आहे, कंट्रोल. म्हणजेच काय, control means systematic regulation of different processes. Systematic regulation of different processes, it is called control. Systematic regulation of different processes is called ॲज कंट्रोल. ठीक आहे. सो तुमच्या ह्या पॉईंटमधला पहिला शब्द क्लिअर झाला. किंवा कुठल्याही प्रोसेसचं सिस्टमॅटिक रेग्युलेशन, अगदी कुठलाही व्यत्यय न येता एखादी प्रोसेस जर घडत असेल तर त्याला काय म्हणायचं, कंट्रोल. हो की नाही. चालता चालता तुम्ही बरोबर काय करतात, 2 मित्र चाललात, मध्येच मोठा नाला आलेला आहे, तर अगोदर चॅलेंज लावता एकमेकांना, कोण बरोबर पार करून जातोय बघू आपण. हो की नाही. सो एखादा बरोबर जजमेंट असते त्याला, मी किती पॉवर लावल्यानंतर बरोबर मी क्रॉस करून जाईल तो नाला. एखादं पहिलं जातंय, दुसरं जातंय, तिसऱ्याला जजमेंट येत नाही,
ती उडी टाकतंय पण भदाक्कन माघारी अजून पडतंय त्याच्यात, म्हणजे त्याचा काय कंट्रोल राहिला नाही, बॅलन्स राहिला नाही, त्याचा कंट्रोल गेला म्हणतो आपण, हो की नाही. जसं आपण चालताना बोलताना आपली हालचाल, आणि तुम्ही बघा एखादा दारुडा असेल तर दारुड्याचा कंट्रोल असते का, कसं चालतंय ती डुलत डुलत चालतंय, हो की नाही. सो डुलत डुलत चालते म्हणजे ही ऑर शी इज नॉट हॅव्हिंग कंट्रोल ऑन हिज ऑर हर बॉडी बॅलन्स. बॉडी बॅलन्स केला, कंट्रोल राहिला नाही, समतोल नाही राहिला. हे असं डेंजर चालतंय चालताना. कुत्रं सुद्धा भिवून त्याला लांब पळतंय. कुत्रं जनरली आपल्याला घाबरत नाही, पण दारुड्याला घाबरते का, कवा ही दारुड्या अंगावर पडेल त्या कुत्र्याच्या सांगता येत नाही, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल राहिलेला नसतो. सो कंट्रोल इज सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ प्रोसेसेस. थोडक्यात काय, वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्यांचं सिस्टमॅटिक रेग्युलेशन जे चालतं त्याला काय म्हणायचं, कंट्रोल. इज दॅट क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. दुसरा शब्द काय आहे बघा, व्हॉट इज द अनदर वर्ड, सांगा लवकर. काय, कोऑर्डिनेशन. सो कमिंग टू द कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन. So let's see the definition from the book. What is coordination? Coordination पहा काय आहे coordination? Bringing about the different processes in the proper sequence. It is called as coordination. So bringing about different processes is in the sequence, in the proper sequence. हे पण महत्वाचं आहे, proper sequence is called as coordination. काय म्हणायचं त्याला, कोऑर्डिनेशन. परत एकदा पहा, वाचा डेफिनेशन काय लिहिलं मी पहा. Bringing about different processes in the proper sequence. Proper sequence म्हणजे काय, प्रॉपर सिक्वेन्स म्हणजे क्रम. अनेक प्रोसेसेस असतात पण त्या क्रमानेच घडायला पाहिजेत तर कोऑर्डिनेशन आहे, अदरवाईज नाही. फॉर एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल द्या डे टू डे लाईफ मधलं तुमच्या कोऑर्डिनेशनचं. मी सांगितलं तुम्हाला, हात भाजला तर काढून घेणे, तसं अजून एखादं. लहान मुलं आहे बघा, त्याच्या डोळ्यात जर अशी बॅटरी लावली तर काय करते ते, मिचकिते का नाही डोळे, असं करते. त्याला कसं कळलं, लाईट आहे आता डोळे झाकून घ्या, कसं कळलं, नॅचरल आहे ते. कोऑर्डिनेशन, डार्क लाईट, एकदम इंटेन्स लाईट आली ते डोळे झाकून घेते. इज दॅट क्लिअर. सो ते आहे. किंवा त्याला एखादं काहीतरी तुम्ही खेळणं दाखवताय तर ती बरोबर स्माईल करताय, हो की नाही. चिमटा घेतला, त्याला लवकर, मोठ्या माणसाला कळतंय, ती लगेचच रडतंय, ओरडतंय, करतंय. पण लहान मुलाला उशिरा कळतंय चिमटा घेतलेला. आज जोरात वडलं तर ती काय करते, हळूच नंतर हळूच रडतंय, पुन्हा रडायला चालू करते, त्याला उशिरा पोहोचते सिग्नल. पण कंट्रोल, आता लहान मुलाचा कंट्रोल एवढा, वॉकिंगचं पण बघा त्याचं कसं चालतंय, ते प्रॉपर कंट्रोल असते का त्याचं, नाही. धरत चालतंय, पडतंय खाली, कधी पायच वर करतंय, कधी हातच वर करतंय, पण ते आपल्याला बघून इमिटेट करत असते. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हळूहळू येणारी गोष्ट आहे, सरावाने येणारी गोष्ट आहे, ठीक आहे. काही गोष्टी नॅचरल आहेत, काही सरावाने येतात. फॉर एक्झाम्पल स्विमिंग, एखादं नवीन जर पाण्यात पडलं तर ती लगेच पोहायला चालू करते का, नाही. त्या अगोदर बोंबलतंयच, नाका तोंडात पाणी जातंय, वाचवा, त्याला कळत नाही हातपाय कशा हलवायचे. पण एखादा परफेक्ट स्विमर आहे, ज्यानं समुद्रात पोहलेला आहे, कसा पोहलते, सिक्वेन्स असते का नाही त्याचा, बरोबर ॲक्शन्स घेत आहे. सो एका पाठोपाठ एखादी क्रिया जर येत असेल तर त्याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेशन. ब्रिंगिंग अबाउट डिफरंट प्रोसेसेस इन द प्रॉपर सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन. सो दोन्ही डेफिनेशन मध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत. कंट्रोल मध्ये कुठला शब्द महत्वाचा आहे, सिस्टमॅटिक रेग्युलेशन, दॅट इज कंट्रोल. आणि कोऑर्डिनेशन मध्ये कुठला आहे, प्रॉपर सिक्वेन्स ऑफ डिफरंट प्रोसेसेस, इट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन. लिहिता डेफिनेशन, लिहा मग.